प्रदोष व्रत हे भगवान शिव पार्वतीचे अतिशय पवित्र व्रत मानलं जातं. त्रयोदशी तिथीच्या संध्याकाळी केलं जाणार हे व्रत आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, रोग, अडथळे कमी करून सुख समृद्धी देतं, असा विश्वास आहे. आता तुम्हाला प्रदोष व्रताची पवित्र कथा सांगते. प्रदोष व्रत कथा. पूर्वी एका नगरात एक अतिशय गरीब ब्राह्मणी राहत होती. तिचा एक लहान मुलगा होता. नवरा लवकरच वारला असल्यामुळे ती लोकांच्या घरी काम करून कसाबसा उदरनिर्वाह करत होती. अनेकदा तर त्यांना 2 वेळचं अन्नही मिळत नव्हतं. एके दिवशी भिक्षा मागायला ती मुलांसोबत गावाबाहेर गेली. परत येताना रस्त्यात तिला एक जखमी राजकुमार पडलेला दिसला. काही दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून त्याचं राज्य काबीज केलं होतं. ब्राह्मणीने दया दाखवली. तिने त्याला घरी आणलं, औषधोपचार केले, अन्न दिलं आणि स्वतःच्या मुलासारखं सांभाळलं. पण तिची गरिबी आणखी वाढली. काही दिवसांनी त्यांच्या घरी एक महान ऋषी आले. ब्राह्मणीने नम्रपणे त्यांचं स्वागत केलं. ऋषींनी तिची अवस्था पाहिली आणि विचारलं, तू इतकी दुःखी का आहेस? ती म्हणाली, मी गरीब आहे. माझ्या मुलाचं भविष्य अंधारात आहे. मी काय करू? तेव्हा ऋषींनी सांगितलं, तू भगवान शिवाचं प्रदोष व्रत कर. संध्याकाळी शिवपूजा कर, उपवास कर, दीप लाव आणि शिवकथा ऐक. तुझं दारिद्र्य नष्ट होईल. ब्राह्मणीने श्रद्धेने प्रदोष व्रत सुरू केले. ती दर त्रयोदशीला उपवास करू लागली. संध्याकाळी शिवलिंगावर पाणी, बिल्वपत्र अर्पण करू लागली. ओम नमः शिवाय जप करू लागली. काही दिवसांनी चमत्कार घडला. ज्याला तिने वाचवलं तो मुलगा खरोखरच राजकुमार निघाला. त्यांच्या सैनिकांनी त्याला शोधून काढलं. त्याने आपल्या राजकुमार पुन्हा अधिकार मिळवला. राजकुमाराने त्या ब्राह्मणीने तिचे उपकार मानले आणि तिला मोठा मान दिला. तिच्या मुलाला शिक्षण, संपत्ती व मान मरातब मिळाला. त्याचं भविष्य उज्ज्वल झालं. त्या दिवसापासून तिचं दारिद्र्य पूर्णपणे दूर झालं. कथेतला संदेश. प्रदोष काळात शिवपूजा अत्यंत फलदायी असते. दया आणि सेवा केल्याने पुण्य वाढतं. श्रद्धेने केलेलं शिवव्रत कर्मदोष, गरिबी, अडथळे दूर करतं. ओम नमः शिवाय जप जीवन बदलू शकतं.